पुण्यात काल दोन्ही राष्ट्रवादींमध्ये एक गुप्त बैठक पार पडली आहे। ही बैठक अजित पवार, अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांच्यात पार पडली। दोन्ही राष्ट्रवादीमधील आतापर्यंतची ही तिसरी बैठक आहे। या बैठकीदरम्यान जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे एकत्र लढू अशी चर्चा झाल्याचं समोर येत आहे। तर ज्या ठिकाणी जागा वाटपावरून रस्सीखेच आहे तिथे मैत्रीपूर्ण लढत करू अशी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। या महत्त्वाच्या 3 बैठका होऊन देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती अजूनही शिक्कामोर्तब झालेलं नाही। पुण्यात काका पुतण्याचं फिसकटलेलं असताना पिंपरी चिंचवडमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादीची समीकरणं जुळण्याची शक्यता आहे। काल सकाळी अजित पवारांच्या पुण्यातील जिजाई निवासस्थानी शरद पवारांच्या पक्षाचे नेते अमोल कोल्हेंनी अर्धा तास चर्चा केली। पुण्यामध्ये केलेली चूक अजित पवारांनी पिंपरीमध्ये टाळत घड्याळ चिन्हावरती लढा असा प्रस्ताव दिला नसल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा ही पुढच्या टप्प्यापर्यंत सरकल्याची माहिती आहे। त्यामुळे अजित पवारांनी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांसह बैठक देखील घेतली आहे। पुण्याप्रमाणे पिंपरी चिंचवडमध्ये देखील चिन्हाच्या मुद्द्यावरून दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी ही फिसकटू नये यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं एक पाऊल मागे घेतलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तुतारी चिन्हावरती लढण्याचा निर्णय घेतला तर आम्ही घड्याळाचा हट्ट धरणार नाही असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी स्पष्ट केलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू अशी भूमिका देखील बहल यांनी मांडली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जुना फोटो ट्विट करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या संघटनात्मक शक्तीचं कौतुक केलंय। एक सामान्य कार्यकर्ता आपल्या नेत्यांच्या चरणी बसून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बनला ही संघटना शक्ती आहे असं ट्विट दिग्विजय सिंह यांनी केलंय। तसंच मी RSS विचारधारेच्या विरोधात आहे मात्र त्यांच्या संघटन क्षमतेचा प्रशंसक आहे। काँग्रेसने त्यांच्याकडून शिकलं पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलंय। तर या ट्विटबद्दल काँग्रेसच्या CWC बैठकीमध्ये त्यांनी पक्षात झापल्याचं देखील माहिती मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कारानं गौरवण्यात आलं। अमरावती इथल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आयोजित कार्यक्रमात संगणकाचे जनक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा हा पुरस्कार मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांच्या राजकीय आणि सामाजिक योगदानासाठी जाहीर करण्यात आला होता। कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव, आदिवासी मंत्री अशोक उईके, राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते। तर यावेळी पुरस्काराची 5 लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री फडणवीसांनी सामाजिक उपक्रमासाठी संस्थेला परत केली आहे। सांगोल्यातील विजयी सभेमध्ये शिवसेना नेते आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली आहे। धनुष्यबाणाचे बटण दाबलेले सर्व नक्की स्वर्गात जाणार अशा शब्दांमध्ये शहाजी पाटलांनी तुफानी टोलेबाजी केली आहे। तसंच त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय। दीपक साळुंके, आमदार बाबासाहेब देशमुखांवर देखील त्यांनी निशाणा साधला। विजय तुम्ही झाला असाल पण मी खात्रीने या ठिकाणी सांगतो तुम्हा सर्वांना ज्याने ज्याने धनुष्यबाण लावला त्यांना स्वर्गातच उद्या जागा आहे। नरकात तुम्हाला देव घेत नाही। स्वर्गात सगळी गेल्याशिवाय तुम्ही राहत नाही। आणि यांचं गाड्यांचं जी पाकळ गाड्यां पुढे फुगट बिगट होत अरे नाही राम नाही तुमच्यात राहील। सोलापूर महानगरपालिका निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या तृतीयपंथी समुदायातील व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे। सोलापुरातल्या लष्कर परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे। अयूब सय्यद असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। अयूब सय्यद हे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते। तसंच व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावरती सांगितलेलं होतं। दरम्यान काल 3 अनोळखी व्यक्तींनी सय्यद यांच्या घरामध्ये घुसून त्यांची हत्या केली आहे। हे तिन्ही आरोपी कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत। पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे। पुण्यातील गुंड बंडू आंदेकरनं काल चांगलीच शोबाजी केली आहे। कोर्टाच्या परवानगीनंतर पुणे पालिकेची निवडणूक लढण्यासाठी बंडू आंदेकर थेट तुरुंगातून भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये दाखल झाला। कडक पोलीस बंदोबस्तामध्ये तोंडाला कापड गुंडाळलेलं आणि हातात बेड्या अशा अवतारामध्ये पोलिसांकडून त्याला कार्यालयामध्ये दाखल करण्यात आलं। या दरम्यान त्यानं घोषणाबाजी देखील केली आहे। त्याच्या सोबत सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर देखील अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या।
मात्र या तिघांनी देखील उमेदवारी अर्जासोबत जोडायची कागदपत्रही आणलेली नव्हती आणि त्याबरोबरच तिघांच्या अर्जावरती अनुमोदकाच्या सह्या देखील नव्हत्या. त्यामुळे त्यांना अर्ज भरता आला नाही. ते तिघेही जण अर्ज न भरताच परत गेले. मात्र बंडू आंदेकर आता त्याच्या वकिलांमार्फत अर्ज भरू शकतो असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. देशभरात चांदीच्या भावात विक्रमी वाढ झाली आहे. जीएसटीसह काल चांदीचा भाव 2,63,000 रुपये प्रति किलो इतका आहे. जगभरातील राजकीय परिस्थिती आणि विकसित देशांमध्ये लागलेल्या व्यावसायिक स्पर्धेमुळे हा भाव सातत्यानं वाढत असल्याचं जाणकार सांगतायत. 1 जानेवारी 2025ला 90,500 रुपये प्रति किलो असलेला चांदीचा भाव आज गगनाला भिडलाय. गेल्या वर्षभरामध्ये चांदीच्या दरामध्ये प्रति किलो 1,70,000ची वाढ झाली. देशभरात चांदीचे भाव सातत्याने वाढत आहे. मी सध्या देशभरात प्रसिद्ध असलेल्या खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत आहे आणि आज या खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत प्रति किलो चांदीचा भाव हा 2,55,000 रुपये प्रति किलो झाला आहे. खरं तर हा गेल्या अनेक वर्षातला हा इतिहास आहे. इतिहासात प्रथमच रेकॉर्ड ब्रेक या चांदीचे भाव वाढले आणि त्यामुळे चांदीची ग्राहक जे आहेत ते सध्या कमी झालेलं आपल्याला बाजारपेठेत बघायला मिळत आहे. खरं तर गेल्या 1 वर्षात म्हणजे 1 जानेवारीपासून तर आजपर्यंत चांदीच्या भावात 150% वाढ झालेली आहे आणि गेल्या वर्षी 1 जानेवारीला चांदीचे भाव हे साधारणतः 90,500 रुपये प्रति किलो होते. ते आज जवळपास 2,55,000 रुपये प्रति किलो झाले. नेमके चांदीचे भाव का वाढत आहेत आपण चांदीचे जे व्यावसायिक आहेत त्यांच्याशीच बोलूया. सर, चांदीचे भाव का वाढलेत आणि काय कारण असू शकतं हे भाव वाढण्यामध्ये? याचं मुख्य कारण जिओ पॉलिटिकल टेन्शन ट्रेड वॉर आहे. देन दुसरं मुख्य रिझन जे फेडरल रिझर्व्हने रेट कट केले आहे याच्यामुळे हे वाढून राहिले. तिसरं आहे इंडस्ट्रीयल डिमांड जे वाढून राहिली सोलारमध्ये किंवा EV मध्ये किंवा बॅटरीजमध्ये. याचे हे 3 मुख्य कारणाने हे वाढून राहिले आहे. 2,55,000 प्रति किलो प्लस GST आणि त्यामुळे हा विक्रमी भाव आहे आणि चांदीच्या भावात सातत्याने ही वाढ आपल्याला बघायला मिळत आहे. कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा. दारूच्या नशेमध्ये शेजाऱ्यानं मायलेकीची हत्या केली आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड गांगापूर कालवा परिसरामध्ये ही घटना घडली आहे. शेजाऱ्यासोबत झालेल्या किरकोळ भांडणामध्ये आरोपी निलेश ठाकरेनं मायलेकीला लाकडी दांडक्यानं मारहाण केली. यामध्ये पर्वता फुकट आणि संगीता रिठे या दोघांचा मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी कायम दारू पिऊन वाद घालत असल्याचं बोललं जात आहे. बदलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या बस चालकाला किरकोळ कारणावरून भर रस्त्यामध्ये बेदम मारहाण करण्यात आली. बस मागे पुढे घेण्याच्या वादातून कार चालकासह 2 ते 3 जणांनी शस्त्र दाखवत बस अडवली आणि बसमध्ये घुसून दहशत माजवत चालकावरती हल्ला केला. या घटनेमुळे बसमधील महिला आणि लहान मुलं ही प्रचंड घाबरली होती. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपींचा शोध सुरू आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.